नमस्कार. आम्ही आज निघालो आहोत श्री क्षेत्र पंचायतन मंदिर पाहायला. हे मंदिर खालापूर तालुक्यातील पनवेलजवळील नढाळ या गावात आहे. तर आम्ही आत्ता आहोत खंडाळा घाटामध्ये आणि पुणे मुंबईचा प्रवास करत असताना खंडाळा घाटात थांबून निसर्गाचा आस्वाद घ्यायचा मोह कोणालाच आवरत नाही. नमस्कार. तर आम्ही आज निघालो आहे पंचायतन मंदिराकडे आणि पंचायतन मंदिर हे आहे खोपोलीपासून काही अंतरावरती, जे नडाळ या गावामध्ये ते मंदिर आहे. तर पंचायतन मंदिर हे 5 देवतांचं मंदिर आहे. तर याबद्दल सगळी माहिती तुम्हाला त्या मंदिरात जाऊन आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर आत्ता आम्ही आहोत खोपोली घाटामध्ये आणि खोपोली घाटामध्ये आम्ही चहाचा आनंद घेतो आहे. तर पालवीनी सकाळ सकाळ चहा बनवला होता आणि तो थर्मसमध्ये घेतला होता आणि आम्ही घाटामध्ये या चहा आणि बिस्किटचा आनंद घेतो आहे. तिथून चहा पिऊन आम्ही सरळ निघणार आता मंदिराकडे. तर बघत राहा. लोणावळ्यापासून पंचायतन मंदिर हे जवळजवळ 40 किलोमीटर इतकं आहे आणि जाण्यासाठी जवळजवळ 1 तास इतका वेळ लागू शकतो. पंचायतन मंदिराकडे जात असताना आम्हाला या ठिकाणी लागलेला आहे श्री अष्टविनायक क्षेत्रामधला महडचा गणपती. तर या गणपतीचं दर्शन करून आम्ही मग त्यानंतर पंचायतन मंदिराकडे निघणार आहोत. तर चला अष्टविनायकाचं दर्शन करूया. मुंबई पुणे महामार्गावरून या फाट्याने जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती हा महडचा गणपती वसलेला आहे. महड येथील श्री वरदविनायक हे अष्टविनायकांपैकी 4थे महत्त्वाचे स्थान आहे. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा देव म्हणून हा गणपती ओळखला जातो. अष्टविनायकांपैकी हे एकमेव मंदिर आहे जिथे भक्तांना थेट गाभाऱ्यात जाऊन स्वतः गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून पूजा करण्याची मुभा आहे. गणपतीचे दर्शन करून आता आम्ही निघलोय पुढच्या प्रवासाला. खोपोलीपासून पुढे आल्यानंतर चौक गाव लागले आणि चौक गावापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हा फाटा लागलाय जो आपल्याला नडाळ गावात जातो. पंचायतन मंदिराकडे येण्यासाठी चौकपासून पुढे आलेलो आहे. या ठिकाणी नडाळ गाव लागले आणि नडाळ गावापासून तुम्ही पाहताय तर या बाजूने आलो आहे आम्ही खोपोलीकडून चौक मार्गे. तर हा फाटा आहे. या फाट्यापासून मागं बघता तुम्ही ही कमान आहे. तर या कमानीतून आत जायचं आहे. या कमानीतून साधारण 100-200 मीटर अंतरावरतीच आपल्याला मंदिर लागतं आहे. तर आपण जाऊया पुढं. फायनली आम्ही आलो आहोत पंचायतन मंदिराकडे आणि हे आहे पंचायतन मंदिराचं पार्किंग. या ठिकाणी 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची पार्किंगची एकदम सुंदर व्यवस्था आहे. आणि माझे मागे जर आपण पाहत आहे तर या ठिकाणी हे मंदिर आहे. तर या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी प्रवेशद्वार आहे. तर श्री मंदिर पंचायत महाद्वार या द्वारातनं जायचं आहे. तर चला मंदिर पाहूया. पंचायतन मंदिराच्या महाद्वारामध्ये 2 मोठे हत्ती उभे केले आहेत. महाद्वारातून आत येताच पायऱ्या सुरू होतात. अतिशय सुंदर स्वरूपात या पायऱ्यांचे बांधकाम केलेले आहेत. मंदिराचे सुंदर कळस दुरूनच पाहता क्षणी आपले पाय कधी मंदिरापर्यंत पोहोचतील याची आतुरता वाढते. मंदिराच्या आवारात पोहोचताच सुंदर दीपस्तंभ नजरेस पडतो. आम्ही आता आलो आहोत पंचयातन या मंदिरामध्ये आणि पंचयातन हे मंदिर पुण्याहून जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती आहे, जे पुणे मुंबई हायवेपासून जवळ आहे. तर पुण्याहून जर तुम्ही येत असाल
तर खोपोलीपासून पुढे चौक गाव आणि चौक गावापासून पुढे नडाळ हे गाव लागतं आणि नडाळ गावातच हे मंदिर आहे. तसंच तुम्ही मुंबईहून जर येत असाल तर मुंबईहून तुम्हाला पनवेलहून 15-16 किलोमीटरवरती 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. तर एक दिवसाचा जर तुम्ही प्लॅन करत असाल कुठे देवस्थानाला जायचं आहे तर पंचयतन मंदिर हे बेस्ट ठिकाण आहे. हे 5 देवतांचं मंदिर आहे. त्यामध्ये साईबाबाचं मंदिर आहे, दुसरं गणेशाचं मंदिर आहे, तिसरं हनुमानाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, तसंच श्री भवानी मातेचं मंदिर आहे. अशी 5 देवतांची मंदिरं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या मंदिराचे स्वरूप पाहायला गेलं तर पूर्ण संगमरवरी दगडामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. एक अत्याधुनिक स्वरूपामध्ये हे काम केलेलं आहे आणि याचं नक्षीकाम फारच सुंदर आहे. तसंच या ठिकाणचा परिसर जो आहे अतिशय प्रसन्न आहे, निसर्गाने भरलेलं आहे. आजूबाजूला तुम्ही जर या मंदिरात येताल तर तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुम्ही जर या ठिकाणी याचा प्लॅन करत असाल तर सॅटर्डे संडे हे बेस्ट आहे. जास्त गर्दीही नसती आणि 5 देवतांचे तुम्हाला दर्शनही होतील ह्याच्यामध्ये. तर तुम्ही या मंदिरात मला तरी वाटतं की आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवी. पंचयतन मंदिरात 5 मुख्य देवतांची मंदिरे एकत्र आहेत. त्यापैकी हे पहिले मंदिर साईबाबांचे आहे. दुसरे मंदिर श्री गणेशाचे आहे. तिसरे मंदिर संकटमोचन श्री हनुमानाचे आहे. चौथे मंदिर श्री महादेवांचे आहे. पाचवे आणि शेवटचे मंदिर हे भवानी मातेचे आहे. मंदिराच्या बाहेरच्या आवारात भाविकांसाठी उठण्या बसण्यासाठी बाकडे तयार केले आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसर निसर्गाने भरभरून आहे. सगळीकडून गर्द झाडी आणि मधोमध हे पंचयतन मंदिर बांधले आहे. येथील वातावरण आनंददायी आणि मनाला शांत करणारे आहे. मंदिरात व मंदिराच्या आवारात भरपूर स्वच्छता ठेवली जाते. पंचयतन मंदिरात 5 मुख्य देवतांची मंदिरे एकत्र आहेत, जे एक आध्यात्मिक ठिकाण आहे. पंचयतन मंदिर हे एका विशिष्ट प्रकारच्या पूजा पद्धतीवर आधारित मंदिर आहे, ज्यात एका मुख्य देवतेसह 5 देवतांची म्हणजेच पंचयतनाची पूजा केली जाते. या पद्धतीला पंचयतन पूजा असे म्हणतात आणि यामध्ये मध्यभागी प्रमुख देवता व तिच्या भोवती
4 प्रमुख देवतांची स्थापना केली जाते. शिवपंचायतन, गणेश पंचायतन अशी नावे यातूनच येतात. पंचायतन पूजेची पद्धत सुमारे 8व्या शतकातील हिंदू तत्वज्ञानी आदि शंकराचार्यांनी सुरू केली असे मानले जाते. या पूजेत 5 देवतांची आराधना केली जाते. या पूजा पद्धतीने लोकांच्या श्रद्धेचे जतन केले जाते आणि त्यांना एकाच वेळी अनेक प्रमुख देवतांची उपासना करण्याची संधी मिळते. पंचायतन पूजा म्हणजे 5 देवांचा, 5 गुरूंचा, 5 थोर व्यक्तींचा किंवा 5 वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा होय. विभिन्न उपास्य देवांना मानित असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी ही पूजा केली जाते. पंचायतन पूजा पद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग, द्वेषही कमी झाला. पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर हे नढाळवाडी चौक, तालुका खालापूर येथे 13 मे 2022 रोजी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा करून स्थापना करण्यात आली. या मंदिराची रचना शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडात केली आहे. शिवाय मंदिराच्या परिसरातही प्राचीन स्थापत्याची झलक देणाऱ्या कलाकृती पर्यटकांसह भक्तगणांचे लक्ष वेधतात. श्री मयुरेश्वर गणेश, संकटमोचन श्री हनुमान, श्री साईबाबा, श्री भवानी माता आणि नडाळेश्वर महादेव या 5 मंदिराचे भव्य दिव्य असे आध्यात्मिक संकुल उभारण्यात आले आहे. मंदिरामध्ये वर्षभरात विविध प्रकारचे सण आणि उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. या सोहळ्यात हरिपाठ, श्रींची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा, संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पायी दिंडीत चालत जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी सभागृहात राहण्याची मोफत सेवा देण्यात येते. भक्तांसाठी अत्यल्प दरात भक्त निवासाची व्यवस्था या ठिकाणी आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत चहा पाणी ही अन्नसेवा संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते. सांप्रदायिक भजन, कीर्तन या कार्यक्रमासाठी मोफत सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. शैक्षणिक सेवेच्या दृष्टीने परिसरातील हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधून अत्यल्प दरात इंग्रजी माध्यमाची शिक्षण सेवा देण्यात येते. शाळेमध्ये पालक नसणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सेवा आणि आवश्यक ते सहकार्य अशा प्रकारे सुविधा श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या परिसरातून देण्यात येतात. मंदिरातून दर्शन करून आता आम्ही निघालो आहोत नाश्त्यासाठी. मंदिराच्या खालच्या परिसरामध्ये चहा नाश्त्यासाठी कॅन्टीनची सेवा उपलब्ध आहे. तर पंचायतन मंदिर पाहून आता आम्ही पुन्हा पुण्याच्या परतीचा प्रवास करत आहोत. तर आता हा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो आणि भेटतो पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.